जय शिवराय मित्रांनो. आम्ही निघालो आहे आमच्या मित्रांसोबत एका नवीन जागेवर. आमची ट्रेन आता आलेली आहे. आता आपण चाललो आहे हम्पीला. हम्पी आम्हाला सगळ्यांना घालवले. आम्ही नाही जाऊ हम्पी. परत एकदा आता आम्ही चाललो. ठीक आहे, तर आता आपण उद्या भेटूया सकाळी. आताच आम्ही हॉस्पिटलच्या स्टेशनवर उतरलेलो आहोत आणि ठराविक वेळेच्या अगोदरच पोहोचलेलो आहोत. वेळेच्या 15 मिनिटं आधी ट्रेन उतरलेलो आहोत. फर्स्ट टाइम आम्ही वेळेच्या अगोदर आलो आहे. ट्रेन लेट होती. चला भेटूया. हॉस्पिटलवरून हम्पीचं अंतर 14 किलोमीटर आहे आणि इथून आता आम्हाला प्रायव्हेट व्हेकल किंवा ऑटो रिक्षाने जायला लागेल. प्रायव्हेट रिक्षाने आम्ही हॉस्पिटलवरून हम्पीला निघालेलो आहोत. विरूपाक्ष मंदिरा शेजारी पुष्पा नावाचे हे होमस्टे आम्ही बुक केलं. फ्रेश झाल्यानंतर आम्ही निघालो नॉर्थ हम्पी बघायला. अंजनाद्री पर्वत तसे कोरॅकल राईड व इतर साईट सीन बघायला आम्ही निघालेलो आहोत. प्रामुख्याने हम्पी ही 2 भागात विभागलेली आहे, नॉर्थ हम्पी आणि साऊथ हम्पी. आज आम्ही नॉर्थ हम्पी एक्सप्लोअर करणार आहोत. हम्पीमधील एक महत्त्वाचं अट्रॅक्शन असं कोरॅकल राईड. कोरॅकल राईड तुम्ही हम्पीला असाल तर कोरॅकल राईड हे मस्ट आहे. त्याच्याशिवाय हम्पी तुमचं दर्शन पूर्ण होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवराय. जय भवानी. जय शिवराय. हर हर महादेव. हर हर महादेव. छत्रपती संभाजी महाराज की जय. समोर तुम्ही बघू शकता अंजनाद्री पर्वत, हनुमंतरायाचे जन्मस्थळ. आता आम्ही आलो आहोत दुर्गा टेम्पल येथे. तसेच इथे बाजूला वालीची गुंफाही आहे. रामायणातील कथेनुसार वाली याच गुहेत लपून बसला होता. बघू शकता ही गुफा खूपच मोठी अशी ही गुहा आहे. एक ऐतिहासिक अशी वालीची गुंफा आम्ही बघून बाहेर निघतोय. एक छान अनुभव होता. वालीची गुंफा हम्पीला आला तर जरूर बघा, मस्त यादीमध्ये. आता आम्ही पोहोचलो आहोत अंजनाद्री पर्वत, हनुमंतरायाचं जन्मस्थान. बजरंग बली की.
हम्पी फिरताना, येथील डोंगर फिरताना एक आश्चर्यकारक गोष्ट अशी जाणवते, ते म्हणजे या डोंगरावरील दगड. हे दगड कसे काय गुरुत्वाकर्षण नियमाच्या विरोधी असे डोंगरावर राहू शकतात, हा प्रश्नच पडतो. 500 पायऱ्या चढून आम्ही अंजनाद्री पर्वताच्या माथ्यावर पोहोचलो आणि येथील हे नयनरम्य असं दृश्य बघून खरोखरच डोळ्यांचं पारणं असं सुटलं. सुप्रभात. आता आम्ही चाललो आहे हम्पी येथील प्रसिद्ध अशा मातंग हिल येथील सूर्योदय पाहण्यासाठी. आणि सकाळी आम्ही 5 वाजता उठून आता निघालो आहे आणि इथून चालतच आम्ही त्या हिलला पोहोचणार आहोत. विरूपाक्ष मंदिराच्या परिसरामधून आम्ही पुढचा रस्ता, समोरचा एक रस्ता आहे, त्या समोरच्या रस्त्यावरून जवळजवळ 20 मिनिटाचा चढाव असेल, तो गाठून आम्ही वर पोहोचणार. जात नाही का तुझ्या? हे मंदिर आहे का? 2 मिनिटात जवळजवळ अर्ध्या तासाची चढाई करून आम्ही मातंग टेकडीवर पोहोचलो. 14व्या शतकात हम्पी ही विजयनगर साम्राज्याची राजधानी होती. रामायणामध्ये उल्लेख असलेली किष्किंधा नगरी म्हणजेच आताची हम्पी. त्या काळी विजयनगर म्हणजेच हम्पी हे जगातील 2ऱ्या क्रमांकाचे व भारतातील 1ल्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत शहर होते. रम्य ठिकाणे, राजवाडे, धार्मिक इमारती, मंदिरे, तीर्थस्थाने, असंख्य स्तंभ असलेले मंडपे, स्मारके, गोपुरे व इतर अनेक गोष्टी समाविष्ट होत्या. पहाटे 5 वाजता उठून आम्ही सूर्योदयाचे दर्शन घेण्यासाठी मातंग हिलवर आलेलो आहे आणि आमचा बऱ्यापैकी सूर्योदय दर्शन आणि येथील वरून जो विहंगम दृश्य आपण डोळ्यांचं पारणं फेडणारं विजयनगर साम्राज्याचं जे विहंगम दृश्य बघून झालेलं आहे. तर काय वाटतं इथे आल्यावर? आपण हम्पी बऱ्याच वेळेला खाली आपण असं फिरू शकतो असं खाली, पण तुम्हाला हम्पी खरोखर बघायची असेल ना, तुम्ही मातंग टेकडीवर नक्कीच या आणि समोरचा नजारा बघा. विरूपाक्ष मंदिराचे बाजार आपण बघू शकतो कितपर्यंत तुंगभद्रेचं पात्र पात्रापर्यंत ते सर्व पसरलेले आहेत. तुम्ही इकडे येणार असाल तर नक्कीच या. हा तुम्ही मातंग टेकडीचं दर्शन आणि सूर्योदय चुकता. आज आम्ही हम्पी येथील कडेलू काळू गणपती येथे दर्शनासाठी आलेलो आहोत. सकाळी स्पेशल मसाला डोसा, चांगला स्टाव मारला दिसतोय. अप्रतिम द्यायचे का? हा आहे आमचा हम्पी तपाली येथील साथी सूर्यनारायण. सूर्यनारायण तुझी रिक्षा दाखव ना मला. बघा तुम्ही ही रिक्षा. आता भरपेट असा आम्ही साऊथ इंडियन ब्रेकफास्ट करून आम्ही आता निघालेलो आहे विजय विठ्ठल मंदिराला भेट देण्यासाठी. तर अण्णा आता कुठे जातो अण्णा आपण? सर 50 रुपयाचा नोटा मागा आहे बघा दगडे सर तिकडे घेऊन जाणार सर. चला चला. आता आपण कुठे आलो आहोत? विजय विठ्ठल टेम्पलला आलो. 50 रुपयाचा नोटस मागा आहे बघा दगडे सर आणि संगीता मंडप पण आहे. हात इकडेच आहे का? इकडेच आहे ते दोन हात आहे बघा. पत्थर का रथ 1515 पे रथ निर्माण करते हैं स्पेशली श्री कृष्ण देवराय में. श्री कृष्ण देवराय गजपति राजा के ऊपर वरिसा है ना, गजपति राजा. विजय विठ्ठल मंदिरामध्ये जाण्याकरता आपण 40 रुपये तिकीट काढून या गाडीने आत जाऊ शकतो.
हम्पी फिरून एक विलक्षण अनुभव घ्यायचा असेल तर येथे आल्यावर गाईड केल्याशिवाय पर्याय नाही. दुसऱ्या कृष्णदेवरायाच्या काळात बांधलेलं व विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात असलेलं हे गरुड मंदिर म्हणजे हम्पीमधील एक महत्त्वाचं टुरिस्ट अट्रॅक्शन असं आहे. हे गरुड मंदिर एक शिल्पाविष्काराचा अद्भुत असा नमुना आहे. 50च्या नोटीवर हा जो रथ आहे बघू शकता. पहले अपोजिट का माउंटेन देखो सर, वाइट सिंपल दिख रहे हैं ना, वो पर्वत का नाम अंजनाद्रि पर्वत, बर्ता हनुमान प्लेस है सर. 10,000 साल पहले सर ये पूरा जगह का नाम किष्किंधा बोला. वाली सुग्रीवन गदनी लालमान अंजना देवी आर्मी रहने का जगह है सर. पहले माइकोलॉजिकल स्टोरी रनिंग हुई तो सर यही जगह में विजयनगर साम्राज्य स्थापन किया 2000. हर ईयर आप बुक करा हम्पी में रूल की है सर. इनमें मोस्ट पॉपुलर पावरफुल फेमस टैलेंट का किंग कृष्णदेवराय, वो तुलु डायनेस्टी का राजा है सर. जस्ट 20 साल रूल किया 1509 1529. वो 20 साल अंदर में सर पूरा दुनिया में हम्पी सेकेंड रिचेस्ट एंड बिगेस्ट. फर्स्ट वन इटली रोम, सेकेंड इंडिया में विजयनगर साम्राज्य. कृष्णदेवराय में 15th सेंचुरी. कृष्णदेवराय में हम्पी देखने के लिए 4 महीना टाइम लगते थे मुझे. 3,000 टेम्पल, 1,250 monuments, 8,000 मंडप, 7 इंटरनेशनल मार्केट, 63 पैलेस, 520 वॉच टावर, 7 विलेज, 7 वॉल, 5 lakhs people, 1 lakhs घर. एवरी घर है सर. पैसा है तो तिरुपति देखो, हाँ पैसा है तो बेलूरू देखो, पैर है तो हम्पी देखो. विदेशी नहीं आई, विदेशी ट्रेडर है. फर्स्ट वन चाइनीज, अरब, पोर्चुगीज, संगीत मंडपम. वो परदेश से आने का पानी, वो परदेश से आने का पानी वो अंदर से ऐसा रखने के लिए वो ब्राह्मण वाटर के बीच में संगीत मंडप. अलग पिलर में अलग है देखो सर, इसलिए अलग अलग साउंड भी आ रहा है. संगीत मंडप को 3 एंट्री है सर. कौन सा डायरेक्शन एंट्री स्टार्ट, कौन सा डायरेक्शन एंट्री आइडेंटिफाई के लिए, बट इधर का इधर आइडेंटिफाई के लिए एवरी एंट्री में लोटस फ्लावर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ बाजू से फ्लावर होता है. ये कल्याण मंडप को क्या डेकोरेशन चाहिए, पूरा डेकोरेशन ये पत्थर में बनाया सर. ये कल्याण मंडप को इधर भगवान को शादी होने का टाइम में यही मेन एंट्री है. कौन आ रहा है कौन जा रहा है देखने के लिए भगवान का द्वार पर इधर वाचा रहता है. गया आर्मी लोग. ये जानवर का सीन देखो सर. शूर्पणखी का नाक कट कर रहा है लक्ष्मण. हाँ चाकू भी वेरी क्लियरली बनाए देखो सर. और नीचे मारीचा राक्षस को मार रहा है श्री राम. ये मक्कर आली सर. एवरी मंडप को ऑलमोस्ट साउथ इंडिया एवरी मंडप को ये एनिमल सिंबल जैसा बनाए. क्यों बोले तो विजयनगर साम्राज्य राज और सैनिक इतना स्ट्रांग आई बोल के आर्मी का लोगो आई. सिंह देखो सर, बकरा का सिंह, रैबिट ईयर, ड्रैगन आइज, एलिफेंट ट्रंक, क्रोकोडाइल माउथ, नेट लायन, बॉडी घोड़ा, जंपिंग चीता, नीचे पाव टाइगर. सारे एनिमल स्ट्रांग पार्ट में ये बनाए. ये क्वालिटी पार्ट आदमी अंदर में आए तो वो आदमी विजयनगर आर्मी में सेलेक्टेड. ये जनरेशन में 3D 4D कैसे देख रहे हैं. 500 साल पहले 70 पत्थर को बने. ऐसे क्लोज करके देखिए सर. फ्रॉग, मेंढक, सेकंड स्नेक माउथ ओपन, नीचे सिवा कोबरा, शिवलिंगा, नागलिंगा. थोड़ा साइड एंगल राइट साइड में सर चिंपांजी सिटिंग पोजीशन. नाउ स्नेक मूविंग पोजीशन. इधर से देखो सर मूविंग स्नेक. बिग मोंकी, स्मॉल मोंकी कैचिंग पोजीशन. यस. रिटर्न हनुमान लंका जंपिंग. राइट पैर नीचे, लेफ्ट का पैर ऊपर है. बॉडी, फेस, पीछे चेल. अभी देखो सर फ्लाइंग करना. समझ रहे सर. राइट पैर, लेफ्ट पैर, बॉडी, फेस, टेल. इस तरफ देखो सर बड़ा बंदर छोटा बंदर को दूध पिलाया. टेल, सिटिंग पोजीशन, छोटा बंदर. टोटल 7 in 1. सबसे ऊपर दिख रहा है बेबी कृष्णा. मकर कौन रहा है? बटर कृष्णा. ये डांसिंग कृष्णा है.
देवी भूदेवी इधर सिटिंग पोजीशन में विष्णु दिख रही देखो सर, बैठ रहे, एंड गोवर्धन कृष्ण ही देखो सर, माउंटेन उठा रहा है। ये पूरा विष्णु और रामायण एंड महाभारत का रिलेशन काबिन है। हम इधर अंदर जा सकते सर। आपली 165 वर्ष जुनं साफ्याचं हे झाड. तर आता आलो आहेत आम्ही हम्पी येथील सरस्वती मंदिर, चंद्रशेखर मंदिर आणि अष्टपौन जलगृह बघूया. चंद्रशेखर मंदिर. वा त्यांच्या 2 पत्नींचे नाव आहेत चेन्नम्मा आणि कृष्णदेवरावा. त्यांची आंघोळ करण्याची ही जागा. आपण हे असे सांगतात की अच्युतरायाने ही वास्तू आपल्या राण्यांसाठी बांधली, पण इतिहास तज्ञ असे म्हणतात की ही राणी आणि राजांच्या जलक्रीडेसाठी ही वास्तू बांधलेली आहे. बरीच मतमतांतर आहे त्या वास्तूबद्दल, पण सध्या तरी संशोधकांचं एकमत झालेलं आहे की ही राण्यांची आंघोळ करण्याची जागा आहे. 3.5 टनाचा दगडी दरवाजा. आत्ता आपण जात आहोत महानवमी डिब्बा म्हणजे दसरा प्रांगण. या ठिकाणाचं महत्त्व असं आहे की इकडे त्यावेळेला शाही कवायती, मोठमोठे खेळ किंवा इकडे काय ते कार्यक्रम व्हायचे. तो कार्यक्रमासाठी राजासाठी एक मोठं आपण व्यासपीठ तयार केलेलं दिसतंय. महानवमी डिब्बा किंवा हा चौतरा बघून बाहुबलीच्या सेटची आठवण झाली. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाणी नेण्याची व्यवस्था वगैरे कशी आहे? नदीच्या डॅममधून पाणी इकडे हे पाणी इकडे याच्यामध्ये पुष्करनीमध्ये आणून सोडलेलं आहे. वर जी बैठक दिसते ते राजा बसलेले असतात आणि इकडे सामान्य जनता अशी डान्स करत असत. हजारराम मंदिर हे राजघराण्याचं खाजगी मंदिर होते. मंदिरातील भिंतीवर रामायणातील अनेक प्रसंगांची चित्र कोरलेली आहेत. अनेक प्रसंग, अनेक युद्धाचे प्रसंग, राम, लक्ष्मण, सीता, हनुमंत यांची शिल्प या मंदिरातील भिंतीवर कोरलेली आहेत. सकाळपासून हम्पी फिरून झाल्यानंतर एका ठिकाणी नारळ पाण्याचा आम्ही आस्वाद घेत आहोत आणि खूप प्रसन्न भाव दिसत आहेत. नारळ पाणी घेतल्यानंतर पोरांच्या चेहऱ्यावर अतिशय, आपण याला कल्पवृक्ष बोलतो तो खरोखर तसाच आहे. अतिशय गोड. आता आतल्या मलईची वाट बघतो आम्ही. अमृताहून तुल्य. आता आम्ही आलो आहोत कमल महाल, लोटस
पॅलेस. आता आपण आलो लोटस महाल बघायला. तर या लोटस हा पूर्ण जो आपण बघतोय ना, हा पूर्ण याला बोलतात हा राणी वसाय आहे, रॉयल इन्क्लोजर. फक्त राजा महाराजांसाठी आरक्षित अशी ही जागा त्यावेळेला होती. आता हा बाजूला बघतोय हा पद्मावती मला जी आठवण आली. तो हे टॉवर बघून. बघा, ते हां. सगळं हिजडा असा बघायला. ते रक्षण करा, जसं 3 ठिकाणी टॉवर आहेत. ती लोटस महालची खासियत ते दिसतं ना संजय, ते पिलर ते पाणी सोडायचं ना, ते पिलर थंड. समोरची वास्तू जी आपण पाहतो ना, त्या वास्तूंना म्हणतात गजशाळा, एलिफंटचं स्टॅबल. आणि एक समभावाचं प्रतीक दिसतं. तुम्ही दिसतंय तिकडे डोम दिसतोय, मंदिराचा कळस दिसतोय. ही जागा खास करून त्या वेळेला कृष्णदेवरायांचे जे खाली हत्ती असायचे त्यांच्यासाठी खास संरक्षित होती. एक कोण्यामध्ये एक हत्ती बांधले जायचे आणि समोर दरवाजा दिसतोय छोटासा, त्या जागेतून माहुतांना बाहेर निघायची जागा. आता आम्ही आलो शिवा टेम्पल. भ्रमंतीतील एका महत्त्वाच्या आम्ही एका स्थळावर आता जात आहोत. आपण बऱ्याच वेळेला पाहिलं आहे नरसी, तर आपल्या हिंदू स्थापत्यामध्ये नरसी याचं महत्त्व खूपच मोठं आहे. आता हम्पीतल्या नरसी तुम्हीच बघा, 20 फुटाची आकृती. आता सूर्य अस्ताला चाललाय, संध्याकाळच्या सायंप्रकाशात आपल्याला ही पाहायला मिळेल. अतिशय भव्य, आपण मोबाईलमध्ये बघण्यापेक्षा प्रत्यक्ष ही मूर्तीची भव्यता आहे अतिशय वेगळीच आहे. तेव्हा तोडलेला दिसतं बघ त्यांनी, यवनांनी. आता हे अतिशय पवित्र स्थानी आपण आलेलो आहोत. त्या स्थानाचं नाव आहे बडवलिंग. हे लिंग आहे. बडवचा अर्थ गरीब आणि लिंग जर तुम्हाला माहिती आहे, तर एका गरीब स्त्रीने बांधलेलं किंवा तिच्या याने केलेले हे शंकराचं स्वरूप आहे. विजयनगर साम्राज्याची कल्पना आपण करू शकतो. एक गरीब महिला, गरीब म्हातारी जर इतके लिंग ती बांधू शकते तिच्या पैशाने, तर श्रीमंत माणसाने आता आम्ही हम्पी येथील येथील आणखी एका महत्त्वाच्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. सकाळी आम्ही सुरुवात केली होती कडेलेकालू गणपतीपासून आणि आता आमचा समारोप होतोय ससिबेकालू गणपतीपासून. आता Ganesha temple. Now we called it Sasvekalu Ganesha because of the local word. And we'll go back there. वर्ष हॉटेल. हे कोणत्या हॉटेलचं रूमचं सिलिंग नाही, घरातली सिलिंग नाही, तर एका रिक्षामधली सिलिंग आहे. लाइटिंगची व्यवस्था. भाऊ बोला म्हटलं बोला.